जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुक्रे तुम्हा सर्वांचं स्वागत करते टिक्कर मराठी पोलीस भरती या आपल्या युट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ बनवण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जे विद्यार्थी मित्र अजूनही म्हणतात की नोटिफिकेशन कधी येणार आहे किंवा जागा कधी निघणार आहे, तर त्या सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी समोर ज्या काही जागा डिक्लेअर झालेल्या आहेत, तर त्या जागा यासाठी आपण घेऊन आलोय की बाबा समजायला हवं प्रत्येकाला की भरती निघालेली आहे किंवा निघण्यातच जमा आहे आता। फक्त सगळ्या जिल्ह्यांच्या जागा येणं बाकी, हळूहळू येत आहेत, लवकरच भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। ओके, त्याच्यामुळे ज्यांनी अजूनही सुरुवात केली नसेल ग्राउंडला किंवा अभ्यासाला, त्यांनी पटापट तयारीला लागायचंय। सध्या आपण बघूयात की सोलापूर ग्रामीण ओके पोलीस शिपाई भरती 2024-25 सोलापूर ग्रामीण, तर आरक्षणाबाबतची माहिती याच्यामध्ये दिली आहे आणि कुठे किती जागा आहेत तेही आपल्याला इथं दिसलेलं आहे पोलीस शिपाई पदासाठी। तर तुम्ही बघू शकता टोटल जागा किती आहेत। टोटल जागा 92 आहेत। तर याच्यामध्ये एससी साठी 15 जागा आहेत, मग त्याच्यामध्ये परत डिवायडेशन आहे। एसटी साठी 14 जागा, व्हीजेएनटी ए बी सी साठी जागा नाहीयेत, एनटीडी साठी 2 जागा आहेत, एसबीसी साठी जागा नाहीयेत, ओबीसी साठी 17 जागा आहेत, एसईबीसी साठी 9 जागा, ईडब्ल्यूएस साठी 9, ओपन साठी 26, अशा टोटल 92 जागा आहेत। तर हे जे काही आतलं डिवायडेशन आहे हे सगळं आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी टाकलेलं आहे, तर ते तिथे जाऊन तुम्ही व्यवस्थित वाचून घ्याल। ओके, त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता धाराशिव आस्थापनेवरील रिक्त असलेल्या पदांची कप्पीकृत आरक्षणाबाबतची माहिती, धाराशिव चालक 2024-25। ओके, तर इथं पाहू शकता तुम्ही टोटल जागा किती आहेत, फक्त 30 जागा आहेत। तर याच्यामध्ये अनुसूचित जाती 4 जागा आहेत, अनुसूचित जमाती 1 जागा, व्हीजेएनटी ए 1 जागा, एनटीबी 1 जागा, एनटीसी 1 जागा, एनटीडी 1 जागा, विशेष मागास प्रवर्ग 1 जागा आहेत, इतर मागास प्रवर्ग 4 जागा, एसईबीसी साठी 3 जागा, ईडब्ल्यूएस 3 आणि ओपन साठी 10, अशा टोटल 30 जागा आहेत। पुन्हा एकदा तेच सांगेल की मी आतमध्ये जे काही जागा आहेत त्या सगळ्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेल्या आहे, तिथे जाऊन पाहून घ्यायचे। हा व्हिडिओ मी याचसाठी बनवलाय की बरेच विद्यार्थी मित्र अजून खरंच सिरियसली घेत नाहीयेत, ग्राउंडला जात आहेत पण पावसाचं कारण सांगून अजूनही सुट्ट्या मारतायत किंवा पाय दुखतायत म्हणून सुट्ट्या मारतायत। तर प्लीज त्यांना असं सांगणं की एकदा हातातून वेळ गेली तर डायरेक्ट पुढच्या भरतीशिवाय आपल्या हातात काहीच राहत नाहीये। म्हणून ज्यांनी डॉक्युमेंट काढले नसले डॉक्युमेंट काढून घ्या। सप्टेंबर म्हणतात भरती निघणारे, ऑक्टोबर नोव्हेंबर जे काही महिन्यामध्ये भरती येऊ दे, पण भरती येणार हे फिक्स आहे। मग आपल्या हातात आहे फक्त जी तयारी आपण करतोय त्यालाच फक्त जोरदार चालू करणं। ठीक आहे, अजून काही डाऊट असेल किंवा काहीही तुम्हाला भरतीबाबत विचारायचं असेल या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारा, नक्की त्याला प्रतिसाद दिला जाईल। विश यू ऑल द बेस्ट। जय हिंद।